नमस्कार. आपण वाचतोय आपली पहिली मराठी बुक उर्मिला, एका अज्ञात एकांताचा मनस्वी प्रवास. लेखक आहेत समर. का आली आहेस इथे? उर्मिलेने विचारले. मला तुझे दुःख जाणवत होते. मीच तुझे दुःख समजू शकते. मी इथे का आले आहे हे तुलाही ठाऊक आहे. चल, तू जो निश्चय केला आहेस तो पूर्ण कर. तुला इथे थांबण्याची काहीच आवश्यकता नाही, संधी सौम्य आणि निश्चयी स्वरात म्हणाली. उर्मिलेला संधीचा राग येण्याऐवजी संधीचा हात धरावा आणि प्रासादातून बाहेर पडावे असे वाटले. पण नाही, नको. उर्मिलेत आता कुठलीही मर्यादा किंवा सीमा ओलांडण्याचे बळ नव्हते. ती असहाय आणि हतबल झाली होती. संधीच्या प्रस्तावाचा स्वीकार करण्याची इच्छा लपवत उर्मिलेने कृत्रिमपणे संधीला सुनावले. माझी बालमैत्रीण झुळूकही माझे दुःख पूर्णतः समजू शकत नाही, तर तू ते कसे समजू शकणार आहेस? मला इथून कुठे नेणार आहेस? तुझ्याजवळ ना संपत्ती आहे ना सत्ता. माझ्याजवळ निश्चय आणि हिंमत आहे. दुर्दैवाने तुझ्यात या दोन्ही गोष्टी सध्या नाहीयेत, हो ना? मग कसला विचार करतेस? चल. संधीचा प्रस्ताव ऐकून विचारात पडलेल्या उर्मिलेकडे बघत झुळूक म्हणाली, उर्मिले, तू तिचे बोलणे ऐकूच नको. ही केवळ स्वार्थाचा विचार करत आहे. उर्मिले, तुझ्या आसपास असणाऱ्या सर्वांनी स्वार्थाचाच विचार केलाय. मग तू स्वार्थाचा विचार केला तर काय झाले? क्षमा कर, मी तुझ्या वडिलांबाबत बोलत आहे. पण त्यांनी एका अज्ञात राजकुमाराशी तुझा विवाह लावला तेव्हा त्यांनी स्वार्थच पाहिला. माझी कन्या एका मोठ्या साम्राज्याची सून होईल. सीतेच्या विवाहासाठी जितका खटाटोप करावा लागला तितका तुझ्यासाठी करावा लागणार नाही. हा स्वार्थी विचार नव्हे तर काय? तुझ्या पतीनेही परस्पर वनवासात जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्याने तुझ्याकडे कुठे लक्ष दिले? त्याचे बंधुप्रेम हा एका अर्थी त्याचा स्वार्थच होता. आता तुझी वेळ आहे. एका क्षणात तू या दुःखातून मुक्त होशील. संधीने उर्मिलेला मुक्तीचे आमिष दाखविले. मुक्तीचे आमिष हे विश्वातील सर्वात प्राचीन आमिष आहे. त्या एका आमिषावर सामान्यच नव्हे तर विद्वान आणि राजे सुद्धा भाळले आहेत. मुक्तीचे आमिष इतके प्रभावी असण्यामागे बंधन नावाचे एक वैश्विक सत्य दडलेले आहे. स्वातंत्र्याचा अभावच मुक्तीची महत्वाकांक्षा निर्माण करतो व ती महत्वाकांक्षा इतकी आंधळी असते की मनुष्याला ती कोणत्याही मार्गाकडे नेऊ शकते. मुक्ती कुंडलिनीप्रमाणे शक्तिशाली मात्र नाजूक असते. तिला प्राप्त करण्याची पद्धतीही अत्यंत नाजूक असते. कुठेही कमी जास्त झाले अथवा घाई झाली तर मनुष्य सर्वस्व गमावू शकतो. उर्मिलेच्या मनातही नकळत या मुक्तीची आकांक्षा जागृत झाली. ती साध्य करण्यासाठी संधीचा प्रस्तावही उर्मिलेसमोर होता. किंतु तिच्या मनातील विवेकाचा दीप विझला नव्हता. त्याच्या प्रकाशामुळेच उर्मिलेला तिच्या वाटेतील आमिषाचे चकवे स्पष्टपणे दिसू शकत होते. किंतु संधीचा प्रस्ताव हे एक आमिष आहे, मृगजळ आहे, हे ठाऊक असून सुद्धा उर्मिला संधीला बोलण्यापासून रोखू शकत नव्हती. संधीचा प्रस्ताव सहजासहजी अमान्य नव्हती करू शकत. हे पाहून झुळूकला चिंता वाटू लागली. झुळूक म्हणाली, उर्मिले, संधीला स्थळ, काळ, प्रसंग कशाचेही भान राहिलेले नाही. ती तोंडाला येईल ते बोलत आहे. संधीच्या तोंडून इतके नीच विचार मी यापूर्वी कधीही ऐकले नव्हते. महाराज जनकांच्या निर्णयावर आक्षेप घेण्याचा हिला अधिकारच नाही. त्यांना कुठे ठाऊक होते की राणी कैकेयीच्या हट्टामुळे श्रीराम, सीता आणि श्रीलक्ष्मणांना वनवासात जावे लागणार आहे. त्यांनी तुझ्यासाठी योग्य वरच निवडला. सखे, तू या संधीसह वनात गेलीस तर तुझ्या वडिलांच्या इब्रतीचे काय? त्यांना संपूर्ण विश्व प्रश्न विचारेल. त्यांच्या संस्काराचे हसे होईल. अयोध्येच्या इतिहासात तुझे नाव लिहिताना विद्वान तुझी निंदा करतील. हे सर्व होण्यापेक्षा तू केवळ 14 वर्षे संयमाने जगत नवा इतिहास घडवू शकतेस. या संधीचा प्रस्ताव विचारात घेण्यासारखाही नाही. तू फार वेळ न दवडता संधीला माघारी धाड. ती तुझ्या मनात पुन्हा विष पेरण्याचा प्रयत्न करत आहे. तुझ्या वडिलांबाबत, पतीबाबत आणि सर्वांबाबत तुझ्या मनात द्वेष निर्माण व्हावा असे संधीला वाटत आहे.
उघडपणे सांगत आहे की उर्मिलेला इतरांचा राग यायलाच हवा. राजा जनकांनी निवडलेला वर इतका योग्य आहे की उर्मिलेचे मत विचारात न घेता तिला एकटं सोडून वनवासात गेला. हीच तुझ्या मते योग्य वराची व्याख्या आहे का? झुळूक. संधी आणि झुळूक वाद घालू लागल्या. त्यामागे काय प्रयोजन आहे हे आपल्याला ठाऊक कसे असणार? त्यामागे काहीही प्रयोजन असते तर श्रीलक्ष्मणांनी वनवासानंतर विवाह करणे यथोचित ठरले असते. उर्मिलेला इथे अडकवून त्यानंतर वनवास का स्वीकारला? संधीच्या या विधानानंतर झुळूक निरुत्तर झाली. पण उर्मिलेचे लक्ष संधीच्या प्रस्तावावरून त्या दोघींच्या वादाकडे वळवण्यात झुळूक यशस्वी झाले. पुरे, तुम्हा दोघींना प्रसंगाचे भान राहिलेले नाही. झुळूक, तुला मर्यादांच्या चौकटी बाहेर जाणे आवडत नाही हे मला ठाऊक आहे. पण संधी देखील योग्यच बोलत आहे. तिने मांडलेले सत्य तुला कसे नाकारता येईल? उर्मिलेने आपली बाजू घेतल्याचे पाहून संधी आनंदली. संधी म्हणाली, झुळूक, नियतीने उर्मिलेच्या माथी मारलेले हे दुःख ती क्षणार्धात झुगारू शकते. तिने केवळ हा उंबरठा ओलांडावा आणि माझा हात धरावा. स्वतःच्या डोळ्यांतील अश्रूंना थांबवून ज्या विधवेचे डोळे पुसण्यात ही पुढचे काही दिवस घालवणार आहे, त्यांचा आणि हिचा संबंध तरी काय? काही दिवसांपूर्वी त्या सर्वांची आणि हिची ओळख झाली. उर्मिलेने महाराज जनकांच्या शब्दांचा मान राखून विवाह केला म्हणून या राण्यांसह तिची ओळख झाली. अन्यथा हा संबंध जोडण्याचे काही प्रयोजन नव्हते. उर्मिले, त्या विधवांकडे पाहून तुला खरंच मनापासून दुःख झालं आहे का ग? अगदी काही दिवसांच्या सहवासात त्या राण्यांबाबत हिच्या मनात आत्मीयता कशी उत्पन्न होणार? महाराज दशरथांसमोर उर्मिलेने एक शब्दही उच्चारला नाही. केवळ आणि केवळ विवाहाच्या मर्यादांना सांभाळण्यासाठी हिला त्या सर्व राण्यांसमवेत राहावे लागले. त्यापेक्षा उर्मिलेने माझ्यासह यावे. आपण राणावनात राहू, पण स्वतंत्र असू. कंद फळे खाऊ, पण कुणाचे उपकार आपल्या डोक्यावर नसतील. आज प्रासादातील सर्व दुःखी आहेत. राजमाता, रक्षक आणि मंत्री प्रासादाबाहेर आहेत. सर्व अलंकार काढून तू माझ्यासोबत बाहेर पडलीस तर तुला कुणीही ओळखणार नाही. बोल उर्मिले, येतेस माझ्याबरोबर? संधीचे शब्द ऐकून उर्मिलेने डोळे बंद केले. ती काही क्षण अबोल शांत राहिली. उर्मिला काय निर्णय घेते याकडे झुळूकचे लक्ष लागले होते. उर्मिलेने डोळे उघडले आणि ती म्हणाली, संधी, तू माझ्याजवळ आलीयस हे बरेच झाले. झुळूक मला 100दा भविष्याचा विचार करण्याचा सल्ला देत होती, पण मी तो विचार करूच शकत नव्हते. तुझ्या प्रस्तावाचा विचार करताना मला भविष्य डोळ्यासमोर दिसले. तुझ्यासोबत येण्याचा निर्णय घेण्यापूर्वी मला भविष्याचा विचार करणे भागच होते. उर्मिला संधीसोबत जाणार आहे असे झुळूकला वाटू लागले. तिच्या हृदयाचे ठोके वाढले. माझ्या डोळ्यांसमोर जे भविष्य आले ते अनपेक्षित होते. मला वाटत होते की ते भविष्य भयान असेल, पण मी पुन्हा सुखाच्या कल्पनेत रमले. यामुळे मला हे अनपेक्षित वाटले. याच प्रासादात माझे प्राणनाथ आणि मी एकत्र राहू असे भविष्य मला हवे आहे. मी तुझ्यासोबत आले तरीही स्वतंत्र होणार नाही. मी प्रासादाचा त्याग केला तरी मी जीवन नावाच्या बंधनाचा त्याग करू शकणार नाही. वनातही मी जिवंत असेल आणि जिवंत असणारा कुणीही मुक्त होऊ शकत नाही. मी वनात आले तर आज मला छान वाटेल, किंतु 14 वर्षांनी माझे पती सुखरूप अयोध्येत परत आले आहेत आणि मी घनदाट अरण्यात एका प्राण्याची शिकार झाली आहे. असे भविष्य मला नको आहे. वनात काही दिवसांतच मी अन्नासाठी तडफडू लागेन. माझे यौवन माझ्याकडून, त्यापेक्षा मी या प्रासादात थांबणेच उचित आहे. संधी, हाच खरा स्वार्थ आहे. आज मी तुझ्याहून अधिक स्वार्थी झाले आहे. याबाबत दुःख व्यक्त करावे की मी स्वतःला सावरू शकले याबाबत आनंद व्यक्त करावा हे माझेच मला कळत नाहीये. आज तुझे सर्व तर्क योग्य होते, पण तू चंचल आहेस. तुला भविष्याचा विचार करता येत नाही. तू केवळ वर्तमानाचा विचार करतेस. तू अजूनही परिपक्व झालेली नाहीयेस. त्यामुळे मी तुझ्यासोबत वनात येऊ शकणार नाही. उर्मिलेने यवनिका डाव्या बाजूला सरकवली. संधी, तुझ्या विचारांची कुरूपता मला दिसू नये म्हणून मी तुझ्याकडे बघत नव्हते.
पण आज स्वार्थामुळे बहुधा आपण दोघी कुरूप झालो आहोत. यानंतर मी स्वतःला तुझ्यापेक्षा श्रेष्ठ समजणार नाही. तुझ्यामुळे मी भविष्याचा विचार करून स्वतःला सावरू शकले. माझ्यात कणभर का होईना सकारात्मकता उत्पन्न झाली. मी तुझी आभारी आहे. पण याचा अर्थ हा नाही की मी तुला क्षमा केली आहे. तुला या प्रासादात कधीही प्रवेश मिळणार नाही. उर्मिलेने संधीला प्रतिक्रिया देण्याचीही अवधी दिला नाही व झुळूकला प्रवेशद्वार बंद करण्यास सांगितले. संधी निराश होऊन परत गेली. उर्मिला झुळूकसह तिच्या कक्षात परतली. संधीसमोर अत्यंत निश्चयी आणि विवेकी झालेली उर्मिला कक्षात येताच पुन्हा हुंदके देऊन रडू लागली. उर्मिले, तू खंबीरपणे संधीला परतवून लावलेस आणि आता रडत आहेस? तिला जे सांगितले त्याचाच विचार कर. तोच विचार तुझ्या भविष्यासाठी योग्य आहे. झुळूक समजावू लागले. भावना विचारांपेक्षा वरचढ झाल्या की काहीच सुचत नाही. नाथांच्या वनवासात जाण्याने मनाला ज्या तीव्र वेदना होत आहेत त्यांच्याकडे मी कसे दुर्लक्ष करू? उद्यापासून सर्व मातांचे अश्रू मला पुसायचे आहेत. त्यापूर्वी मी आताच अश्रू ढाळलेले बरे. मातांमध्ये बसून मी माझे दुःख व्यक्त करू शकणार नाही. मला त्यांच्या दुःखामध्ये सहभागी व्हायचे आहे. मात्र माझ्या दुःखात सहभागी होणारे या प्रासादात कुणीही नाही. झुळूक उर्मिलेजवळ गेली. रडणाऱ्या उर्मिलेच्या हनवटीला एका हाताने वर करत तिने उर्मिलेच्या डोळ्यांमध्ये पाहिलं. असे का म्हणतेस? मी तुझ्या दुःखात सहभागी आहे. मी तुला कधीही एकटं पडू देणार नाही आणि यापुढे तुझ्या डोळ्यातून अश्रूही वाहू देणार नाही. पण आज तुला रोखणार नाही. तुझ्यावर खूप बंधनं आहेत आणि पायात नुपुरांऐवजी मर्यादेच्या शृंखला आहेत. इतकी बंधने असताना आता अश्रूंवर बंधन नको. नियतीने तुला रडण्याचे तरी स्वातंत्र्य दिले म्हणून नियतीचे आभारच मानायला हवे. तू कितीही रडलीस तरी तुझे अश्रू पुसण्यासाठी मी सदैव तुझ्या शेजारीच असेल. झुळूकचे शब्द ऐकून उर्मिला अधिकच भावना विव्हळ झाली. तिला सीतेचीही आठवण झाली. आज झुळूक सीतेच्या भूमिकेतून उर्मिलेशी बोलत होती. उर्मिलेने तिला घट्ट मिठी मारली. तिच्या डोळ्यातून अश्रूच्या धाराच वाहत होत्या. पण हे दुःख त्या कक्षातच कैद झाले. न ते लक्ष्मणापर्यंत जाऊ शकले, न जनकापर्यंत, न वाल्मिकींपर्यंत. उर्मिलेच्या अश्रूंची नोंद इतिहासाच्या सोनेरी पानांवर झाली नसली तरी त्या पानांवर लिहिलेला लक्ष्मण नावाचा इतिहास उर्मिलेच्या अश्रूंचे दौत आणि विरहाचा टाक वापरूनच लिहिला जात होता. अयोध्येच्या राण्या प्रासादाबाहेर बसून महाराज दशरथांच्या गतप्राण देहाकडे सुन्न नजरेने बघत होत्या. राजा दशरथांच्या पार्थिवाजवळ बसून रडणाऱ्या त्या राण्यांना या धक्क्यातून बाहेर काढण्याचे, सावरण्याचे कार्य उर्मिलेला करायचे होते. उर्मिला आणि श्रुतकीर्ती राणी सुमित्रेजवळ गेल्या. राणी कौसल्येलाही कुणीतरी सावरायला हवे हे पाहून उर्मिलेने कौसल्येचेही सांत्वन केले. मांडवीला कसे व्यक्त व्हावे हेच उमजत नव्हते. श्वश्रूच्या नात्याने कैकेयीजवळ गेले तर सर्व माझा देखील द्वेष करतील. माता कौसल्या माझ्याबाबत काय विचार करत असतील? मी त्यांच्याजवळ जावे का? मांडवीला काही सुचेनासे झाले. मांडवीला अयोध्येच्या राजपुत्रांचे परस्पर संबंध अद्याप ठाऊक नव्हते. लक्ष्मण आणि शत्रुघ्न राणी सुमित्रेचे पुत्र. शत्रुघ्न कायम भरतासोबत असे आणि लक्ष्मण कायम रामासोबत. मात्र त्या 4 भावंडांमध्येही या 2 जोड्या होत्या असेही म्हणता येणार नाही. जेव्हा राम आज्ञा देत असत तेव्हा हे 3ही भाऊ त्या आज्ञेचे निष्ठेने पालन करत असत. भरत अयोध्येत असता तर त्याने कैकेयीची योजना यशस्वी होऊच दिली नसती किंवा तो देखील वनवासात गेला असता. इतके भरताचेही रामावर प्रेम होते. भरताने पुढे वनवासात जाण्याची इच्छा दर्शवलीच. मात्र वनवासातील विहित कार्य पार पाडण्याकरिता श्रीरामांनी सोबती म्हणून लक्ष्मणाची निवड केली होती. लक्ष्मणांना त्यांनी मुद्दाम अयोध्येत ठेवले नाही, कारण लक्ष्मणाचा आक्रमक स्वभाव युद्धाकरिता उपयुक्त होता व भरताचा संयमी स्वभाव अयोध्येचे राज्य सांभाळण्यासाठी उपयुक्त होता. मांडवीला या 4ही भावंडांमधला स्नेहभाव अद्याप ठाऊक नसल्याने तिला कैकेयीची सून या नात्याने इतर राण्यांजवळ जाण्यात संकोच वाटला, कारण कैकेयीच राजा दशरथांच्या मृत्यूचे प्रमुख कारण होते. केवळ रामाला राज्य मिळाले नाही म्हणून
राजा दशरथांना दुःख झाले नव्हते, तर या 4 भावंडांमधील परस्पर स्नेहाला माझ्या निर्णयामुळे तडा जाण्याची शक्यता असल्याचे पाहून दशरथ अधिक व्यथित झाले होते. दशरथांचा मृत्यू केवळ रामाच्या वनवासात जाण्याने झाला नाही. राम 14 वर्षांनी परत येऊनही पुढे 100 वर्ष जगू शकतो हे त्यांनाही ठाऊक होते. मात्र आयुष्याच्या उत्तरार्धात एका राणीचा त्याग करणे, अयोध्येची अपकीर्ती होणे आणि भविष्यात अयोध्येमध्ये गृहयुद्ध होण्याची शक्यता निर्माण होणे, या सर्व विचारांमुळे दशरथ अधिक खचले. या धक्क्यांमुळे त्यांची प्रकृती खालावली आणि मृत्यू झाला. राजकुमार भरताला कोणत्याही राजसत्तेची लालसा नव्हती. बालपणापासून रामाच्या स्नेहछत्राखाली भरत आनंदाने वावरत होता. श्रीरामांनी राजा होणेच अयोध्येच्या हिताचे आहे असे भरताचेही मत होते. त्यामुळे श्रीराम वनवासात गेले आहेत हे कळताच भरताला अतीव वेदना झाल्या. आपल्याला भरताच्या कोपाला सामोरे जावे लागेल हे कैकेयीला जाणवले नाही. भरत अयोध्येत येताच माता कैकेयीला भेटण्यासाठी तिच्या कक्षात गेला. राणी कौसल्येने मोठ्या मनाने कैकेयीला राजप्रासादात राहण्याची अनुमती दिल्याने कैकेयी तिच्या कक्षात होती. प्रजाजन आणि आप्त कैकेयीवर प्रचंड चिडलेले होते. राजा दशरथांनी कैकेयीचा त्याग केल्याने आता ती राणी नव्हती. मात्र कौसल्या या परिस्थितीतही कैकेयीच्या पाठीशी उभी राहिली व तिला प्रायश्चित्त करण्याची एक संधी दिली. राजकुमार भरत सैन्यासह अयोध्येत पोहोचले. भरताला लक्षावधी सैनिकांच्या ताफ्यासह कैकेय देशातून अयोध्येत येण्याकरता एकूण 7 दिवसांचा कालावधी लागला. दूताने त्याला राजा दशरथांच्या मृत्यूची वार्ता सांगितली नाही. श्रीराम, लक्ष्मण आणि सीतेच्या वनवासापासून तसेच पित्याच्या मृत्यूपासून अनभिज्ञ असलेल्या भरताने कैकेयीच्या कक्षात प्रवेश करताच कैकेयी सोन्याच्या आसनावरून उठली व भरताकडे गेली. भरताने तिला वंदन केले. कैकेयीनेही स्वतःहून अमंगल वार्ता न सांगता मामा कसे आहेत, कैकेय देश कसा आहे किंवा तुझा प्रवास कसा झाला असे प्रश्न विचारले. भरतानेही त्या प्रश्नांची उत्तरे दिली व तो पुढे म्हणाला, तिकडे सर्व कुशलमंगल आहे, पण इथे सर्व सुखी आहेत ना? आता त्वरित मला पिताश्रींचे दर्शन घेऊन त्यांना माझ्या आगमनाची सूचना द्यायला हवी. तसेच मी माझ्या पितृतुल्य बंधूंचे रामाचे देखील दर्शन घेतो. आलोच. भरत मागे वळणार तेवढ्यातच कैकेयी म्हणाली, भरत थांब. तू अयोध्येत नसताना काही महत्वाच्या घटना घडल्या आहेत. त्या दुर्दैवी आहेत, दुःखद आहेत. पण त्यापैकी कोणतीही गोष्ट मी माझ्याकरता केलेली नाही किंवा माझ्यामुळे घडली नाही. मी सर्व काही तुझ्यासाठी केले. दुःखद घटना? असे काय घडले? मी अयोध्येत प्रवेश केला तेव्हाच मला अस्वस्थ वाटले. अयोध्येत काहीतरी बिनसले आहे असे संकेत मिळाले. आता तूच मला सांग, नेमके काय घडले? भरताने विचारले. कैकेयी भरताजवळ आली व त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली, भरत, तुझे तात. त्यांना देवाज्ञा झाली. भरताच्या पायाखालची जमीन सरकली. मनावर जणू विजेचा प्रहार झाला. कंठ क्षणभर कोरडा झाला. शब्द अबोल झाले. अक्षरशः अंगातले अवसान गळाले. भरताने स्वतःला सावरत विचारले, हे अचानक घडले तरी कसे? त्यांची प्रकृती निरोगी नव्हती तर तू मला यापूर्वीच बोलवायला हवे होते. तात कुठे आहेत? पुत्र, तुला त्यांच्या अंतिम संस्कारासाठीच तातडीने बोलावण्यात आले. त्यांची प्रकृती मृत्यूच्या अगदी 2 दिवसापूर्वीच खालावली. वैद्यांनी उपचार सुरू केले खरे, मात्र अगदी 2 दिवसातच. कैकेयीच्या डोळ्यात पाणी आले. मात्र त्यांची प्रकृती 2 दिवसातच का खालावली? असे काय घडले की त्यांना हा जीवघेणा आजार जडला? या आजाराची लक्षणं कुणाच्याही लक्षात कशी नाही आली? भरताला प्रश्न विचारण्याशिवाय दुसरे काहीच सुचत नव्हते. भरत, मी तुला जे सांगणार आहे ते तुला गांभीर्याने ऐकावे लागेल. भावनेच्या भरात कोणतेही विधान करण्यापूर्वी तू माझी बाजू जाणायला हवीस. तुझे तात कोणत्याही जीवघेण्या आजारामुळे खचले नाहीत, तर एका मानसिक धक्क्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली. मानसिक धक्का? हो. राम, लक्ष्मण आणि सीता
14 वर्षांसाठी वनवासात गेले आहेत. त्यांचा विरह सहन न झाल्याने महाराजांची प्रकृती बिघडली. त्यांनी स्वतः रामाला वनवासात जाण्याची आज्ञा दिली. रामासह लक्ष्मण आणि सीता या दोघांनीही वनवासात जाण्याचे ठरवले. असंभव, ते रामांना अशी आज्ञा देणारच नाहीत. मला सांग, या सर्व प्रकारात मी तुझी बाजू समजून घ्यावी असं तू का म्हणत आहेस? याचा काय अर्थ? अनेक वर्षापूर्वी एका युद्धामध्ये महाराज दशरथांचे प्राण वाचवल्यानंतर त्यांनी मला माझ्या 2 इच्छा पूर्ण करण्याचे वचन दिले होते. काही दिवसांपूर्वी त्या 2 इच्छा मी त्यांच्याकडे व्यक्त केल्या. त्यापैकी पहिली इच्छा म्हणजे रामाऐवजी भरताला अयोध्येचे सिंहासन मिळावे आणि दुसरी इच्छा म्हणजे रामाने 14 वर्षासाठी वनवास स्वीकारावा. कैकेयीचे शब्द तीराप्रमाणे भरताच्या हृदयात रुतले. मात्र त्याने संयमाने कैकेयीची बाजू ऐकण्याचा निश्चय केला. त्वरित कोणतीही प्रतिक्रिया न देता भरताने कैकेयीला 3 प्रश्न विचारले. आई, रामाच्या मनात सत्तेचा अहंकार जागा झाल्याने त्याने गरीब माणसाची हत्या केली का? नाही. मग रामाने भिक्षेवर जगणाऱ्यांच्या घरून धन चोरले का? नाही, असे काही घडले नाही. त्याचे मन एखाद्या परस्त्रीवर मोहित झाले का? त्याच्या हातून गैरवर्तन घडले का? नाही. मग तू रामाला कोणत्या अपराधाची शिक्षा दिली आहेस? आता भरताचा आवाज चढला. भरताला क्रोधित होताना बघून कैकेयी स्मित करत त्याच्याजवळ गेली. त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत कैकेयी म्हणाली, भरत, मी कोणत्याही अपराधाकरिता रामाला वनवासात पाठवले नाही. परंतु रामाचा राज्याभिषेक होणार आहे अशी चर्चा संपूर्ण अयोध्येत सुरू झाली होती. वस्तुतः तुझा सिंहासनावर अधिकार असताना रामाचा राज्याभिषेक होणे योग्य नव्हते. त्यामुळे मी रामाला वनवासात पाठवावे अशी विनंती केली. राम 14 वर्षांनी अयोध्येत परतणार आहेच. तू रामाची चिंता करण्यापेक्षा राज्याभिषेकाची तयारी कर. अयोध्येचे सिंहासन तुझी प्रतीक्षा करत आहे. निर्लज्जपणे कैकेयीने भरतासमोर राज्याभिषेकाचा प्रस्ताव ठेवला. राजा दशरथांचा अंत्यविधी अद्याप व्हायचा आहे याचे देखील भान तिला राहिले नाही. माझी माता असे शब्द उच्चारू शकते यावर माझा विश्वास बसत नाहीये. माझ्या वडिलांना ठार मारून आणि माझ्या पितृतुल्य भावाला माझ्यापासून दूर पाठवून तू जणू माझे जीवन संपवले आहेस. पिताश्रींच्या जाण्याने आणि माझ्यामुळे रामाला वनवासात जावे लागण्याने मला अतिशय दुःख झाले आहे. या अवस्थेत माझा राज्याभिषेक व्हावा असे तुला वाटलेच कसे? मी या राज्याचे काय करू? भरत एखाद्या जखमी सिंहासारखा पिसाळला आणि सर्व मर्यादांना विसरून कैकेयीचा निषेध करू लागला. तू या कुळाकरिता काळ रात्र आहेस. एकाच फटक्यात तू या कुळाचा महान सम्राटाला आणि उत्तराधिकारी असलेल्या रामाला दूर केले. तुझा या कुळात प्रवेश झाला तेव्हा कुणालाही याची कल्पना नसेल. तू निसंशय नरकात जायला हवी. कैकेयीचे शरीर भरताचा क्रोध पाहून कंपित झाले. ती हुंदके देत म्हणाली, पण मी हे सर्व तुझ्यासाठीच केले ना. रामाला वेदना देण्याकरिता किंवा या कुळाचा नाश करण्याकरिता मी हा निर्णय घेतला नाही. माझ्याकरिता तू माझ्या प्राणप्रिय पित्याला मृत्यूच्या दारात उभे केलेस. माझ्यासाठी तू दैवी गुणांनी युक्त असलेल्या श्रीरामांना हा राजप्रासाद सोडून वनवासात जायला लावलेस. माझ्याकरिता तू माता कौसल्या आणि माता सुमित्रेला दुःख दिले. तू मला कणभर ओळखत असशील तरी तुला ठाऊक असते की मला सिंहासनाची लालसा नाही. उलट श्रीरामांच्या राज्यात राहण्याचे सौभाग्य मला लाभणार होते. तुझी मती भ्रष्ट झाली आहे. जेव्हा श्रीराम, मातेप्रमाणे पूज्य असणारी वहिनी सीता, प्रिय लक्ष्मण वनवासात जाण्याकरिता सिद्ध झाले असतील आणि त्यात शोकाने व्याकुळ झाले असतील, तेव्हाही तुझे मन द्रवले नाही याचाच अर्थ तू पाषाण हृदयी आहेस. तू इक्ष्वाकू कुळालाच नव्हे तर मातृत्वाला कलंकित केले आहे. अंत्यविधीनंतर अश्रू ढाळू नको. मी सुद्धा तुझ्याकरिता मेलो असे समज आणि माझ्या मृत्यूनंतरही रडू नको. हे दुराचारिणी, पापिनी, मला सुद्धा तुझ्या पापामध्ये सहभागी केले. या पापाचे प्रायश्चित्त मी कुठे करू? एकाच वेळी पितृहत्या आणि थोरल्या भावाला यातना देणे असे घोर पाप माझ्या मस्तकी लागले आहे.
मृत्यूलोकीच काय तर परलोकी सुद्धा तुला आणि मला शांती लाभणार नाही. भरत डोळे पुसत निश्चयाने म्हणाला. मात्र तुझ्या चुकीची पुनरावृत्ती मी करणार नाही. मी सुद्धा आता वनवासात जाणार आहे. मी तुझ्याकडे कदापि परत येणार नाही. तुझ्या आत्म्याला कधीही शांती लाभणार नाही हे लक्षात ठेव. भरत इतका क्रोधित झाला की तो मूर्छित होऊन जमिनीवर कोसळला. त्याचे डोळे रागामुळे अगदी लाल झाले होते. अंग थरथर कापत होते. या अवस्थेत तो अचानक जमिनीवर कोसळल्याने कैकई अतिशय घाबरली. भरताच्या कोसळण्याचा आवाज ऐकून दासदासी कैकईच्या कक्षाकडे धावले. काही क्षण उलटूनही भरताला शुद्ध आले नाही हे पाहून वैद्य, मंत्री व आप्तांना बोलावण्यात आले. उर्मिला, मांडवी आणि श्रुतकीर्ती सुद्धा कैकईच्या प्रासादात आल्या. त्या तिघींनी दास्यांकडून कैकई आणि राजकुमार भरतामध्ये झालेल्या वादाचा वृत्तांत ऐकला होताच. भरत शुद्धीवर येतात त्याला समोरच माता कौसल्या उभी असल्याचे दिसले. वैद्यांनी भरताला पिण्यासाठी पाणी दिले. कौसल्या भरताला म्हणाली, पुत्र, तुला एक सिंहासनच हवे होते तर तू केवळ एकदा मला तसे सांगायचे होते. आम्ही सर्वांनी अत्यंत आनंदाने तुझा राज्याभिषेक केला असता. मात्र या क्रूर कैकई मार्फत महाराजांना संदेश देण्याची काय गरज होती? माझ्या पुत्राने असा कोणता अपराध केला होता की तू त्याला थेट वनवासात पाठवण्याचा निश्चय केलास? कौसल्याचे शब्द ऐकून भरताला अपराधासारखे वाटले. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने कौसल्याचे पाय धरले व म्हणाला, माते, श्रीरामांचे आणि माझे संबंध किती प्रेमाचे आहेस हे तू जाणतेस. जर माझ्यामुळे श्रीरामांना वनवासात जावे लागले असेल तर गुरुकडून प्राप्त केलेल्या सर्व विद्येचे मला विस्मरण हो. हे पाप करणाऱ्या व्यक्तीचे मला नावही घ्यायचे नाही. ज्या व्यक्तीमुळे श्रीरामांना वनवासात जावे लागले ती व्यक्ती सदा अपवित्र आणि असंतुष्ट राहील. ती व्यक्ती रोगांनी पीडित होऊन अत्यंत दरिद्री होईल. मी तुझ्यासमोर आज प्रतिज्ञा घेतो की श्रीरामांना अयोध्येत परत आणून मी प्रायश्चित्त करेन. त्यांना अयोध्येत परत आणल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. तोपर्यंत माझ्या मनाला शांती लाभणार नाही. पुत्र, सत्ता प्राप्त करणे अत्यंत सोपे असूनही तुला सत्तेचा मोह झाला नाही हे पाहून मला अत्यंत आनंद होतोय.